वाढलेला वातदोष नियंत्रित करत असताना त्याच्यासोबत इतर कोणते विकृत दोष आहेत, त्यांची अवस्था काय आहे किंवा त्यांची लक्षणं कोणती दिसत आहेत त्या रुग्णामध्ये हे जाणून घ्यावं लागतं. जाठराग्नी मांद्य किंवा धात्वाग्नी मांद्यांमुळे उत्पन्न झालेला आम आणि त्या आमदोषाचं बल किती आहे हेही लक्षात घ्यावं लागतं. पण एकूणच वाढलेला वातदोष नियंत्रित करीत असताना बाह्य तथा अभ्यंतर स्नेहन ही अतिशय महत्वाची संकल्पना आहे पंचकर्मातली. आणि अभ्यंतर स्नेहन म्हणजे व्याधी गांभीर्यानुसार विशिष्ट तेलांचा, तुपांचा किंवा ॲनिमल फॅट किंवा इव्हन बोन मॅरोचा सुद्धा मुखावाटे उपयोग केला जातो. बाह्य स्नेहनामध्ये विशिष्ट तेलांचा मसाज दिला जातो आणि मसाजसाठी युजली घाण्यावरचं तिळाचं तेल, मोहरीचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल वापरलं जातं. वातदोषांच्या लक्षणांनुसार खरं तर औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेली तेल सुद्धा वापरली जातात. काही रुग्णांमध्ये औषधी तेलांची धार सुद्धा पकडली जाते त्या विशिष्ट भागावर. कटिबस्ती, जाणूबस्ती, मण्याबस्ती, अंशबस्ती, शिरोबस्ती, वृद्धबस्ती असे खरं तर वेगवेगळे पंचकर्मातील उपचार वेगवेगळ्या पंचकर्म केंद्रांमध्ये उपलब्ध असतात. आणि अशा उपचारांमुळे विशिष्ट अवयवांमधील वातदोष किंवा त्या वातदोषाशी संबंधित जी लक्षणं असतात ती खात्रीशीररित्या कमी होतात. कर्णपूरण नावाची एक संकल्पना की ज्याच्यामध्ये कानामध्ये सिद्ध तेलं सोडली जातात. नस्यामध्ये खरं तर नागपुड्यांमधून विशिष्ट औषध द्रव्यांनी सिद्ध केलेली तेलं सोडली जातात. गंडूश या उपचारात सिद्ध तेलांच्या चुळा भरल्या जातात. पण त्यासोबत नाभीपुरण आहे, पादाभ्यंग आहे, शिरोअभ्यंग हे तर प्रत्येकाने रोजच्या रोज करण्याच्या संकल्पना आहेत खरं तर पंचकर्मातली. काही वातव्याधींमध्ये वेदना हे लक्षण प्राधान्याने असतं आणि अशा ज्या जीवघेण्या वेदना असतात त्या कमी करण्यासाठी खरं तर गरम पाण्याच्या पिशवीने शेकलं जातं किंवा वाळू किंवा मिठाच्या पुरचुंडीने सुद्धा शेकलं जातं. काही सेंटर्समध्ये इन्फ्रारेड लाईट सुद्धा वापरले जातात खरं तर वेदना कमी करण्यासाठी. पत्रपिंड स्वेदन नावाची एक अतिशय प्रभावी पंचकर्मातील उपकल्पना आहे आणि ज्याच्यामध्ये खरं तर वेगवेगळ्या वनौषधींची एस्पेशली मग एरंड किंवा कडुनिंबाची पानं, रुईची पानं, चिंचेची पानं किंवा शेवग्याची पानं अशी वेगवेगळी पानं त्याची पुरचंडी बांधली जाते आणि त्या पुरचंडीने तो विशिष्ट अवयव शेकला जातो. इव्हन काही व्याधींमध्ये एस्पेशली गाऊट आर्थरायटिसमध्ये तर औषधी द्रव्यांची काढा बनवला जातो. त्या काढ्यांनी खरं तर धार पकडली जाते. वातदोषाला नियंत्रित ठेवत असताना कोठा हलका असावा, सहज मलमूत्रांची प्रवृत्ती व्हावी आणि यासाठी खरं तर काही अनुलोमक औषधं वापरली जातात. एरंड तेल गरम पाण्यासोबत किंवा दुधासोबत घेतलं किंवा इव्हन सुंठीच्या काढ्यासोबत घेतलं तर हटकून गुण येतो, वातदोष चांगला नियंत्रित राहतो. वाढलेल्या वातदोषाला जिंकण्यासाठी खरं तर बस्ती चिकित्सा अतिशय महत्वाची संकल्पना आहे पंचकर्मातील. आणि या चिकित्सा कल्पनेमध्ये काढ्यांचे, तेलांचे किंवा तुपांचे किंवा औषध द्रव्याने सिद्ध केलेल्या दुधांचे, इव्हन मांसरसांच्या पिचकाऱ्या ह्या गुरुद्वारावाटे किंवा शौचावाटे दिल्या जातात आणि त्याचा खरं खूप सुंदर परिणाम होतो वेगवेगळ्या वातव्याधींवर. वातदोषाला जिंकण्यासाठी भोजनही तितकंच महत्वाचं असतं. ताजं, सहज पचेल आणि रुची वाढवणारं एस्पेशली षडरसात्मक असं भोजन असावं आणि त्याच्यामध्ये विशेष करून वाताला नियंत्रित करण्यासाठी गोड, आंबट किंवा खारट रसाने युक्त असे पदार्थ जास्त असावेत. तुपाचा किंवा लोण्याचा वापर अधिक असावा. जुन्या गव्हाच्या चपात्या, ताजी भाकरी, बाजरीची भाकरी ही भोजनामध्ये अवश्य असावी. शेवग्याची भाजी, पडवळीची भाजी, दुधी भोपळा आहे, केळफूल आहे, भेंडी आहे, बीन्स आहे अशा वेगवेगळ्या फळभाज्यांचा वापर अधिक असणे खरं तर शहाणपणाचं असतं. पालेभाज्या शक्यतो टाळाव्यात कारण की पालेभाज्यांची जी पानं असतात त्याचा संसर्ग असतो ह्या गढूळ आणि दूषित पाण्यांशी, त्याच्यामध्ये टाळलेल्या बऱ्या. फळभाज्यांचं सूप किंवा कडधान्यांची कढणं ही अवश्य घ्यावीत. मसाल्यांचा जास्तीत जास्त वापर असणं गरजेचं असतं. तुम्ही मांसाहारी असाल तर मांसाहार किंवा मांसरस अवश्य घ्यावा, फायद्याचा असतो खरं तर, त्याच्याने शारीरिक बल वाढतं वर पौष्टिक आहार हा अपेक्षित असतो. ड्रायफ्रुट्स किंवा फळांमध्ये एस्पेशली डाळिंब, पपया, संत्र आहे, मोसंबी आहे, बोरं आहेत, जांभळं आहेत, केळं आहेत अशा फळांनी खरं वातदोष नियंत्रित राखला जातो. शेवयाची खीर, मुगाची खीर किंवा रव्याची किंवा गव्हाची खीर तुपासोबत घेतली तर मग नक्कीच शारीरिक बल चांगलं राहतं. वातव्याधी नियंत्रित होतात खरं तर. उबदार कपडे, शांत झोप, माफक व्यायाम आणि आजारानुसार मेडिकल योग थेरपी किंवा रोपन बेल्ट थेरपी
आणि काहीच नाही जमलं तर ॲटलिस्ट सूर्यनमस्कार घालावेत, प्राणायाम करावा. नक्कीच वातदोष नियंत्रित राहतो.